नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रियंका स्टिच अँड क्राफ्ट या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत करते. तर आज क्लासच्या पहिल्या दिवशी ब्लाऊजचे माप कशाप्रकारे घ्यायचे हे तुम्हाला आज सांगणार आहे. आणि घरी प्रॅक्टिस करा, कारण प्रॅक्टिस केल्याशिवाय कोणतीही गोष्ट लवकर शिकता येत नाही. त्यामुळे चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. त्यासाठी तुम्हाला वही, पेन, मेजरमेंट टेप लागेल. घेतलेली मापे लिहून ठेवावी लागतात, कारण ब्लाऊज कटिंग करताना ही मापे लागणार आहेत. तर कोणकोणती मापे लागणार आहेत ती सर्व स्क्रीनवरती दिल्याप्रमाणे लिहून घ्यावी. तर आपल्याला 7 प्रकारची मापे घ्यावी लागणार आहेत, जसे पूर्ण उंची, चेस्ट, कमर, मागील गळा, पुढील गळा, बाही उंची. सगळ्यात आधी ब्लाऊजचे हुक किंवा बटन लावून त्यानंतर मापे घ्यावी लागतात. सगळ्यात आधी ब्लाऊजची पूर्ण उंची काढूया. ब्लाऊजची पूर्ण उंची काढताना कधीही मागच्या बाजूनेच काढायची. ब्लाऊजची पूर्ण उंची शोल्डरपासून ते कमरेपर्यंत मोजावी. ती आली आहे 12.5 इंच. हे बघा, 12.5 इंच. आता आपण मागील गळा मोजूया. मागील गळा मोजण्यासाठी शोल्डरपासून ते आपल्या ब्लाऊजच्या गळ्यापर्यंत माप घ्यावे. त्यानंतर बाहीची उंची मोजायची. ती आली आहे 6 इंच. त्यानंतर दंडघेर मोजायची. दंडघेर आला आहे 5.5 इंच. आता आपण चेस्टचे माप घेणार आहोत. तर चेस्टचे माप घेताना हुक लावलेले आहेत का नाही याची खात्री करून घ्या, कारण माप कमी जास्त होऊ शकते आणि ब्लाऊज बिघडू शकतो. तर आपण चेस्टचे माप काढताना अशा प्रकारे माप काढावे. ती आली आहे 17.5 इंच. तर पूर्ण माप होईल 35 इंच. आता आपण कमरेचे माप घेणार आहोत. कमरेचे माप घेण्यासाठी या टोकापासून त्या टोकापर्यंत टेप ठेवावी आणि आपले माप आले आहे 14.5 इंच. हे बघा, 14.5 इंच. तरी आपले सर्व मापे काढून झालेली आहेत. काढलेली मापे वाढवावी लागतात. ती कशी वाढवायची हे मी तुम्हाला स्क्रीनवरती अशा प्रकारे मापे वाढवून घ्यावी लागतात. ह्याच मापांवरून मी तुम्हाला पेपर कटिंगसुद्धा सांगणार आहे. तरी तुम्ही पुढील व्हिडिओ नक्की बघा. त्यामुळे चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जेव्हा व्हिडिओ अपलोड केला जाईल तेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका, कारण पुढील व्हिडिओसाठी मला प्रोत्साहन मिळेल. तर धन्यवाद.